Good morning, my dear students, and welcome. पुन्हा एकदा मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण पाहत आहोत पाठ क्रमांक 6 ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ. आणि या ऑलिम्पिक वर्तुळाच्या गोफ या पाठाला आपण कालपासून सुरुवात केलेली आहे. काल आपण ऑलिम्पिक गावामध्ये जो ध्वज आहे आणि त्या ध्वजामध्ये असलेली वेगवेगळी वर्तुळे ह्याबद्दलचा इतिहास बघितला, त्याच्यातील ब्रीदवाक्य बघितलं. आज आपण पुढे जाणार आहोत. तर चला सुरुवात करूया. ऑलिम्पिक विलेज किंवा गावाचे स्वरूप, पान क्रमांक 20, परिच्छेद 2. तर बघा काय काय आहे ते ऑलिम्पिक विलेज. विलेज म्हणजे गाव, गावाचं स्वरूप. स्वरूप म्हणजे गावामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, वहाँ पे कौन कौन सी चीजें है. सर्वात पहिलं आहे खेळाचे विशाल मैदान. मतलब विशाल म्हणजे भव्य मोठे मैदान आहे तिकडे. मैदान मतलब ग्राउंड. मैदानाभोवतालचे प्रचंड प्रेक्षागार. प्रेक्षागार म्हणजे सभागृह, जिसे हम इंग्लिश में स्टेडियम कहते हैं. मैदाना भोवताल से मतलब जो मैदान है उसके बाजू में बहुत बड़ा स्टेडियम है. प्रेक्षकांच्या श्रम परिहारासाठी. श्रम परिहार हा नवीन शब्द आहे मुलांनो, आपके लिए नया वर्ड है. श्रम परिहार म्हणजे मनोरंजनासाठी, एंटरटेनमेंट के लिए. सुसज्ज व विशाल उपहारगृहे. उपहारगृहे मतलब हॉटेल्स. सुसज्ज मतलब क्या, मॉडर्न, लेटेस्ट, ओके, और सब सुविधा वहाँ पे फैसिलिटीज है. विशाल, विशाल वर्ड वापस आया है. विशाल मतलब मोठे. तो अगर प्रेक्षक जो कॉम्पिटिशन्स देखने के लिए जाते तो वहाँ पे उनके एंटरटेनमेंट के लिए बहुत सारे बड़े बड़े हॉटेल्स है. उपहारगृह मतलब हॉटेल्स. खेळाडूंच्या निवासासाठी. खेळाडू मतलब क्रीडापटू, जो स्पोर्ट्स में हिस्सा लेने वाले हैं. खेळाडूंच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या. खोल्या मतलब रूम्स. वहाँ पे जो कंपटीशन में हिस्सा लेने वाले, हाँ, जो स्पोर्ट्समैन है उनके लिए रूम्स बांधे गए हैं. इमारती, बिल्डिंग्स व वसती गृहे. वस्ती म्हणजे वहाँ पे रहना, रहने वाले घर, जैसे हम लोग इंग्लिश में हॉस्टल्स वगैरह कहते वैसे. रहदारीसाठी बांधलेल्या अनेक सडका. सडका म्हणजे रस्ते. सडका मतलब रास्ते. हाँ, लोह मार्ग. हाँ, लोह मार्ग म्हणजे रेल्वेचे रूळ मार्ग, रेलवे, रेल रूट. देखो मतलब वहाँ पे कितनी सारी फैसिलिटीज. जो लोग दूसरे कंट्रीज से, दूसरे एरिया में से आने वाले, उनके लिए ये सब फैसिलिटीज, ये सब सुविधा वहाँ पे उपलब्ध करते हैं. पोहण्याच्या स्पर्धांसाठी 4-5 तलाव. ये हम लोगों ने कल भी सुना था, हाँ, कि अगर स्विमिंग के कंपटीशन से उसके लिए 4-5 तलाव वहाँ पे उन्होंने बांधे हैं. तर हे झालं ऑलिम्पिक विलेजचे किंवा गावाचे स्वरूप. स्वरूप मतलब ये सारी चीज़ें वहाँ पे अवेलेबल है, मौजूद है. ओके, आता आपण पुढे जाऊया. बघा पुढे काय सांगितलेलं आहे. ऑलिम्पिक विलेज वसवण्याची कल्पना इसवी सन 1956 मध्ये मेलबॉर्न येथे मांडण्यात आली. मेलबॉर्न एक जगह का नाम है कि वहाँ पे ये फर्स्ट कल्पना आ गई. पहले ओलंपिक विलेज तिथलेच, मतलब मेलबॉर्न में ही पहला ओलंपिक विलेज है. ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी होतात. हे सामने 5 दिवस चालतात. किती दिवस चालतात? 5 दिवस. तर आता मला विद्यार्थ्यांना सांगा की ऑलिम्पिक विलेज वसवण्याची कल्पना कुठे मांडण्यात आली? तर मेलबॉर्न येथे. आणि कोणत्या शतकामध्ये? इसवी सन 1956.
1956 में. हां, आता आणखीन पुढे जाऊया. बघा, इसवी सन 1956 मध्ये मेलबर्न येथे ही कल्पना जरी मांडण्यात आली तरी इसवी सन पूर्व 776 मध्ये हे सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीस देशाच्या इतिहासात सापडते. बघा, 1956 में ओलंपिक विलेज की स्थापना की गई थी, या वहाँ पे वो मत मांडा गया था. लेकिन उससे भी पहले 1776 में ग्रीस कंट्री में पहले ओलंपिक सामने या कंपटीशन हुई थी, उसकी नोंद है. त्यावेळी स्पर्धेत, हे ग्रीस दिसते तुम्हाला, ग्रीस आहे. त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा, आपको दिखाई दे रहा है, ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे. आपको चित्र में दिखाई दे रहा है, देखो कि वो यशस्वी खिलाड़ू है, उसने कोई तो कंपटीशन में जीत हासिल की है, तो उसको ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येते. गौरव मतलब सन्मान. हां, ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परांतील भेदभाव विसरून या यशस्वी स्पर्धकांचे प्रचंड स्वागत करत. जो भी स्पोर्ट्समैन जीत गए हैं, सक्सेस मिला है, उनका बहुत जंगी स्वागत वो करते थे. या सामन्यातील खेळाडूंना राष्ट्रीय सण समारंभाच्या वेळी, हाँ, अगर नेशनल कोई स्पेशल डेज रहते, फेस्टिवल्स रहते, तो ऐसे मौके पे या पब्लिक जहाँ पे इकट्ठा होते हैं सब, वैसे मौके पे इन खिलाड़ू, ये जो स्पोर्ट्समैन है, उनको बुलाते हैं और उनको स्पेशल ट्रीट करते हैं. मानाचे स्थान मिळत असे. मानाचे म्हणजे रिस्पेक्ट. पुढे आता आपको मालूम है कि पहले ऐसे उनको ऑलिव की फांदी जो थी वो डाल के उनका गौरव करते थे, परंतु सध्या जो खिलाड़ू जीत जाते हैं उनको सुवर्ण, रजत व कांस्य पदक देतात. मतलब गोल्ड, सिल्वर एंड ब्रॉन्झ मेडल उनको देते हैं. पुढे ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला. ऱ्हास म्हणजे नाश. आणि त्याचबरोबर इसवी सन पूर्व 394 मध्ये हे सामने बंद पडले. मतलब ये कंपटीशन पूरे बंद हो गए. आगे देखो, आज आपण कोणकोणते नवीन शब्द बघितले. आज आपण इथेच थांबणार आहोत. सडका, सडका म्हणजे रस्ते, रोड्स. श्रम परिहार म्हणजे मनोरंजनाची साधने, रिलॅक्सेशन ॲक्टिव्हिटीज. ओके. उपहारगृहे, हॉटेल. गौरव, सन्मान. निवास, राहणे. ओके, टू स्टे. तर मुलांनो, शब्दार्थ पाठ करा.